इसवी या ठिकाणचं जे निरूपण आजपासून सुरू होत आहे, आजच्या दिवसातलं हे पहिलं सत्र आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. लीळा उत्तरार्ध 610 क्रमांकाची लीळा बेलापूर या ठिकाणची आपण श्रवण करत आहोत. महादाईसी पूसले गोसावी अम्मासी असन्निधान देव पांताती, तरी असन्निधानी कैसे वर्तावे जी. लीळेचं नाव आहे महादाईचा असन्निधान धर्मनिरूपण. आपला विषय जो आहे तो वासनिकांचा आचार हा विषय आहे. आणि महादाईसांनी स्वामींना जे काही पूस प्रश्न केलेले आहेत, जी काही जिज्ञासा व्यक्त केलेली आहे, त्या जिज्ञासेच्या अनुरूप आमच्या स्वामींनी ब्रह्मविद्येची यथार्थ जी काही उत्तर आहेत, ब्रह्मविद्येचं जे काही तत्वज्ञान आहे ते उत्तराच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. स्वामी जेही सांगतात ते यथार्थ असतं. आणि म्हणूनच महादाईसा ज्या आहेत त्या ज्याही संदर्भामध्ये त्यांना प्रश्न पडतील, जिज्ञासा असेल किंवा संदेह पडलेला असेल, त्याविषयी महादाईसा स्वामींनाच नेहमी विचारत असतात. आणि म्हणून आम्हाला अनेक लीळेंमध्ये महादाईसी पूसले हे वाक्य आम्हाला अनेक वेळा ऐकायला मिळतं, वाचायला मिळत असतं. महादाईसांनी अशा अनेक प्रश्नांबद्दल, जिज्ञासेबद्दल आणि संदेह जो पडलेला आहे त्याबद्दल स्वामींकडे वेळोवेळी विचारणा केलेली आहे. जसं आपण तहान लागल्यानंतर शक्यतो लगेच पाणी ग्रहण करत असतो, म्हणजे त्यामध्ये विलंब आपण लावत नाही. किंवा आपल्यापासून जर का पाणी दूर असेल, पाण्यापासून आपण लांब असू, तर आपण त्या संदर्भामध्ये, त्या पाण्याच्या संदर्भामध्ये जिज्ञासा आपली असते की पाणी कधी मिळेल, केव्हा मिळेल, कधी उपलब्धता होईल पाण्याची, तो एक ध्यास लागलेला असतो. त्या पद्धतीने जिज्ञासा जी आहे, जिज्ञासा अशा पद्धतीची असली पाहिजे की जिज्ञासेचं लगेच क्षालन व्हावं, लगेच जिज्ञासेचं उत्तर मिळावं, यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्त जोपर्यंत त्या जिज्ञासेचं यथार्थ उत्तर आपल्याला मिळत नाही, ब्रह्मविद्या शास्त्रानुसार त्याचं विवेचन आपल्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, त्याविषयी अप्राप्ती जी आहे ती अप्राप्ती सतत भावायची आहे. आणि महादाईसा ज्या आहेत ते कुठेही त्यांनी काही ऐकलं, निरूपण श्रवण केलं, पुराण श्रवण केलं किंवा कुठल्या चर्चेच्या संदर्भामध्ये काही संदेह निर्माण झाला तर लगेच तो स्वामींकडे येऊन त्या चर्चेविषयी मध्ये, त्या संदेहाविषयी महादाईसा ज्या आहेत त्या स्वामींकडे लगेच त्या संदर्भामध्ये जे प्रश्न असतील, ते जिज्ञासा असतील, त्या विचारायच्या. आणि स्वामी देखील त्यांना त्याचे उत्तर देत असत. अशा पद्धतीने जर का आपण उपदेशी असू, नामधारक असू, तर आपल्याला वासनिक व्हायचं आहे. उपदेशी व्यक्तीचा प्रवास हा वासनिक होण्याचा प्रवास असतो. तुमचा आमचा सर्वांचा प्रवास हा ईश्वर प्राप्तीचाच आहे, देव भेटावा असाच आहे. परंतु देव सरळ सरळ काही आपल्याला भेटणार नाहीत. एखाद्या गव्हाच्या लगेच चपात्या होत नसतात. त्या गव्हाला आधी काय करावं लागेल, तुम्हाला दळावं लागेल, त्याचं पीठ करावं लागेल, ते पीठ मळावं लागेल, ते पीठ लाटावं लागेल, ते तव्यावर ते लाटलेली जी चपाती ती टाकावी लागेल आणि मग ती शेकल्या जाईल. म्हणजे एवढा मोठा कार्यकाळ आहे आणि एवढं मोठं मध्ये तो कार्य आहे.
की ज्या गोष्टी आपल्याला ते कार्य केल्याशिवाय तो पदार्थ जो आहे तो पदार्थ खाण्यायोग्य होत नसतो. तशा पद्धतीने उपदेश घेणं किंवा नाम धारण करणं हा परमेश्वर प्राप्तीचाच उपाय आहे, प्राप्तीचा तो प्रवास आहे. परमेश्वराकडे जाण्याचा प्रवास हा नाम धारणाने म्हणजे नाम श्रवण केल्याने, नाम मंत्र घेतल्याने, उपदेश घेतल्यापासून तो प्रवास सुरू होत असतो. परंतु परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी मध्ये अनेक थांबे आहेत. त्या थांब्यांवर जाऊन तिथून काय काय ग्रहण करायचं आहे. जसं आपण प्रवासात असलो, आपली बस जिथे जिथे थांबत असते तिथून काही ना काही आपण पाणी काय घे, अजून काही खायला काय घे, म्हणजे इत्यादी गोष्टी आपण घेत असतो. कुठलं गाव आहे, काय गाव आहे याची जिज्ञासा त्याच्यामध्ये असते. गावागणिक प्रवासागणिक आपले जे काही प्रश्न असतात, आपले काही जिज्ञासा असतात ते उद्भवत असतात. तशा पद्धतीने प्रवासाची जी सुरुवात आहे ती उपदेशापासून होत असेल तर उपदेशी किंवा गृहस्थ जे आहेत त्यांचा प्रवास जो आहे तो साधू होण्याचा नसावा, तो आधी वासनिक होण्याचा असावा. साधू नंतर होणार आहे, पण आधी त्या व्यक्तीने उत्तम प्रकारचं वासनिक जे आहे ते वासनिक होता आलं पाहिजे त्याला. आणि वासनिक होण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे योग्य ती जिज्ञासा असणे, योग्य ते प्रश्न असणे, योग्य ते संदेह. संदेह म्हणजे काय आहे, द्विधा मनस्थिती आहे, परंतु ते संदेह देखील आपल्याला पडले पाहिजेत. प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्याला पडले पाहिजेत. आणि जिज्ञासा आहे की जाणून घेण्याची इच्छा, आणि त्या जिज्ञासेतनं जे उत्तर मिळतं त्या उत्तराच्या अनुरूप ते उत्तर आपल्या आचरणामध्ये उतरवण्याचं जे कार्य ज्या माध्यमातनं होतं ते आहे जिज्ञासा. आणि त्यातनं प्राप्त झालेले प्रश्न आणि त्यातनं प्राप्त झालेले उत्तर, हे सर्व काही आपल्याला आपल्या आचरणामध्ये उतरवता आले पाहिजेत. आणि म्हणून जिज्ञासा असणं ही सर्वात महत्वाचा भाग आहे. अर्जुन देवांना देखील युद्ध प्रसंगी काही जिज्ञासा निर्माण झालेल्या होत्या, आणि त्या जिज्ञासेच्या माध्यमातनं भगवद्गीता नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे अर्जुन देवांचे जे काही जिज्ञासा होत्या त्या इतक्या महत्वपूर्ण होत्या की त्यातनं सातशे श्लोकांची भगवद्गीता जी आहे ती तुमच्या आमच्या समोर गेल्या 5000 वर्षांपासून आमच्या वाचण्यामध्ये, बघण्यामध्ये, अध्ययन अभ्यास करण्यामध्ये त्या भगवद्गीतेचा मोठं योगदान आहे. अशा प्रकारच्या जिज्ञासा असल्या पाहिजेत की ज्या आपल्यालाच नव्हे तर आपल्या सकट जेवढे काही त्या जिज्ञासेचं उत्तर जे मिळणार आहे त्या उत्तराचं श्रवण करतील, त्या श्रवणातनं त्यांना तो लाभ जो आहे तो प्राप्त झाला पाहिजे. आणि म्हणून इथे महादाईसा जे आहेत त्यांनाही अशाच प्रकारच्या जिज्ञासा वेळोवेळी उद्भवत असतात, आणि त्यासाठी तुम्हाला काही ना काही श्रवण करावं लागतं. नुसतंच आपण बसलेलो असू रिकामच तर आपल्याला कुठलेही प्रश्न निर्माण होणार नाही. पण तुम्ही जर का काही श्रवण करत असाल, काही ज्ञान ऐकत असाल, काही पुस्तक वाचत असाल, लीळा चरित्र सूत्रपाठ वाचत असाल तर तुम्हाला सहज जिज्ञासा निर्माण होते की या लीळेचा काय अर्थ असेल, बरं या ओळीचा काय अर्थ असेल, स्वामींनी जो शब्द उच्चारला त्याचा काय अर्थ असेल, या सूत्रपाठामधले जे सूत्र आहे त्या सूत्राचा काय अर्थ असेल. अशा सहजपणे आपल्याला त्याविषयी जिज्ञासा जी आहे ती निर्माण होत असते. आणि म्हणून महादाईसा जे आहेत त्यासाठी सक्रिय आहेत, कार्यरूप आहेत की ते सतत काही ना काही ऐकत असतात. तुम्हाला जर का ज्ञान वाढवायचं असेल तर सतत काही ना काही ऐकत राहा, काही ना काही वाचत राहा, सहज ज्ञान वाढतं एकदम. आणि जर का ब्रह्मविद्येचं ज्ञान असेल, ब्रह्मविद्येचं ज्ञान हे घेणं आणि ते समजणं, उमटणं, लक्षात राहणं, पाठांतर होणं,
हे थोडस कधी कधी अवघड जात असतं. इतर ज्ञानासारखं ते ज्ञान नाही. जीव देवता आणि प्रपंच यांच्या ज्ञानासारखं ते ज्ञान नव्हे. ते ब्रह्म म्हणजे परमेश्वर तयांचे ज्ञान असल्यामुळे त्याविषयी आमचे स्वामी सांगतात, हे होऊनी कवणाचे घर नरी. म्हणजे हे ज्ञान स्वतःहून कुणाकडे जाणार नाहीये. तुम्ही म्हणाल की बाबा सगळ्या गोष्टी आजकाल घरपोच मिळतात आम्हाला, तसं हे ज्ञान पण आम्हाला घरपोच मिळेल तसं नाही. त्यासाठी आधी तुम्हाला काय करावं लागेल, हे ज्ञानाचं जे घर आहे, ज्ञानाचं जे काही धाम आहे म्हणजे परमेश्वराचं स्वरूप, त्या स्वरूपापर्यंत तुम्हाला आधी विनंती पोहोचवावी लागेल. त्या घरापर्यंत विनंतीच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचावं लागेल. परमेश्वरापर्यंत तुमची जर का विनंती पोहोचली नाही तर ते परमेश्वराचं ज्ञान देखील तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून ज्ञान घेताना आपण देवाला विनंती करूनच ते ज्ञान घेत असतो. 2 दंडवते घालून देवाला विनवून प्रार्थून आपण निरूपणाला बसत असतो. आणि निरूपण संपल्यानंतर देखील 2 दंडवते घालून देवाला प्रार्थना आपण करत असतो. म्हणजे घेण्याआधी देखील ती प्रार्थना आहे आणि घेतल्यानंतर देखील देवाला विनंती आहे. तरच ते परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते आपल्या हृदयामध्ये सामावल्या जात असतं. आणि त्याचं जे आचरण आहे ते परत पुढचा टप्पा आहे. नुसतंच ज्ञान घेतलं आणि पाठांतर केलं यावर सगळ्या गोष्टी संपत नाहीत. तर आचरण जर का नाही झालं तर ते ज्ञान मिळालेलं जे आहे आपल्याला ते मात्र संपत जातं. म्हणण्यापेक्षा ते काय होतं, ते कमी कमी होत जातं, त्याचा विसर पडत जातो आपल्याला. अशा पद्धतीने ज्ञान घेऊन आचरणामध्ये तो विषय आणणं हा सर्व विधी जो आहे आपल्याला करावा लागतो. आणि महादायसांनी जे जे काही जिज्ञासा व्यक्त केल्या ते फक्त प्रश्न विचारून ते उत्तर त्यांनी काही बाजूला ठेवलेले आहेत असं नाही, लिहून ठेवलेले आहेत असं नाही. तर ते जे काही उत्तर आहेत आणि उत्तरातलं जे काही आचरण आहे ते आचरण महादायसांनी आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवलं. हृदयामध्ये लिहून नाही ठेवलं. लिहिलेलं पुसल्या जात असतं, पण कोरलेलं जे आहे ते सहजासहजी असं मिटल्या जात नाही. आणि ते त्यांनी काय केलं, आचरणात आणलं आणि पुन्हा पुन्हा ते गिरवलं. जेवढं ते गिरवल्या जाईल तेवढं ते अजून ठळक ठळक होत जातं लिहिलेलं. तशा पद्धतीने जे हृदयामध्ये ज्ञान आहे ते जेवढं तुम्ही आचरण कराल तेवढं ते अजून ठळक होईल तुमच्या अंतःकरणामध्ये. आणि मग त्याचा विसर पडणार नाही. बघा, काही लीळा अशा आहेत ज्या आपण कधीच विसरू शकत नाही. बाकीच्या लीळा ऐकलेल्या आठवत नाहीत आणि ही जी लीळा अशी पक्की बसलेली आहे ती लीळा आपण कधीच विसरत नाही. याचा ससिक रक्षणाची लीळा ही म्हणजे बहुतांशी महानुभाव पंथातल्या 99% लोकांना माहिती असणार म्हणजे असणारच आहे. जाळीच्या देवाच्या संदर्भातला असेल किंवा आमच्या स्वामींनी जिथे कुठे ती वाघाची पिले खिळवली त्या संदर्भातली लीळा असेल, अशा काही मोजक्या लीळा आहेत ते इतक्या पक्क्या झालेल्या आहेत त्या आपण कधीच विसरू शकत नाहीत. हे काय झालं, पुन्हा पुन्हा त्याचं श्रवण, पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन, पुन्हा पुन्हा त्याचं वाचन, याच्यामुळे परमेश्वराचं ज्ञान जे आहे आपल्या हृदयामध्ये ठळक ठळक होत जातं. आणि जर का त्या तत्वज्ञानाचं आचरण जर का तुम्ही करत असाल तर ते आचरण करता 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 आपण परमेश्वरासारखे व्हायला लागतो. परमेश्वर नाही होत बरं का, हा प्रवास परमेश्वर होण्याचा नाहीये. परमेश्वरासारखं व्हायचं म्हणजे निर्दोष व्हायचं आपल्याला. आणि म्हणून इथे महादायसांनी जे काही जिज्ञासा व्यक्त केल्या त्याची उत्तरं त्यांनी आपल्या आचरणामध्ये आणलेली आहेत. लीळा चरित्रामध्ये तर आहे, स्मृती स्थळामध्ये महादायसांचं खूप चांगलं कडक आचरण जे आहे ते आम्हाला बघायला मिळतं. 500 गुरुकुळाचे आचार्य भटोबा जरी असले तरी त्या 500 गुरुकुळावर लक्ष ठेवण्याचं आणि तेही धार्मिक दृष्टीने लक्ष ठेवण्याचं कार्य जे आहे, ती सेवा जी आहे ती महादायसांनी
केलेली आहे. म्हणजे स्वतःच आचरण त्यांनी पक्क केलं नाही, तर जे काही ज्ञान त्यांना मिळालेलं आहे ते इतरांचंही आचरण त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी पक्क केलेलं आहे. आणि म्हणून महादाईचा जेव्हा स्वामींना विचारतात की गोसावी आम्हासी असन्निधान देऊ पांताती, स्वामी आम्हाला असन्निधान देऊ पाहत आहेत, म्हणजे आम्हाला वियोग देऊन स्वामी जाऊ पाहत आहेत असं आमच्या लक्षातही येत आहे. आणि स्वामींनी सुद्धा ते व्यक्त केलेलं आहे, उक्त केलेलं आहे. तरी असन्निधानी कैसे वर्तावे जी, तरी आम्ही असन्निधानामध्ये कसं वर्तन करावं, कारण की सन्निधानामध्ये कसं राहायचंय हे तर स्वामी वेळोवेळी सांगतच आहेत, परंतु असन्निधानामध्ये कसं वर्तन करायचं आहे, कशा प्रकारे आचरण करायचं आहे, किंवा असन्निधानामध्ये आमच्याकडनं काही अविधी झाला, निषेधाचरण जर का झालं तर मग त्या ठिकाणी काही स्वामी सांगायला नसणार आहेत. आता स्वामी आहेत सांगायला, पण त्यावेळी मग कसं, म्हणून असन्निधानामध्ये आम्ही कैसे वर्तावे जी, म्हणजे कशा प्रकारे आम्ही आमच्या धर्म आचरणाची काळजी घ्यायची, धर्माची काळजी घ्यायची, धर्माद्वारे आमची स्वतःची काळजी घ्यायची, आमच्या आचरणाची काळजी कशी घ्यायची, या संदर्भामध्ये महादाईसांनी स्वामींना विचारलेलं आहे. स्वामी म्हणतात बाई पोळले सुन्यासे, म्हणजे इथे पोळल्या सुन्याचा दृष्टांत जो आहे तो स्वामींनी सांगितलेला आहे. म्हणजे जेव्हा केव्हा आपण परमेश्वराच्या सन्निधानात आहोत वगैरे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या समोर आहेत, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची काही काळजी नाही. परंतु आपणच देवापासून दूर गेलो किंवा देवच आपल्यापासून जर का दूर गेले तर मग कशा पद्धतीने आपली मनस्थिती पाहिजे बरं. तर स्वामी सांगतात पोळल्या सुन्यापरी असा. पोळले सुने म्हणजे श्वान, कुत्रा. या श्वानाला उष्णतेचा अधिक त्रास असतो आणि उन्हाळ्यामध्ये त्या उष्णते म्हणजे प्राकृतिक उष्णता त्यांच्या शरीरात जास्त असते आणि उन्हाळा असेल तर अजून त्यांना त्याचा त्रास होतो. आणि त्याच्यामध्ये जर का ते पोळले म्हणजे जर का त्यांना अग्नीचा दाह लागला किंवा अग्नीचा चटका जर का त्यांना लागला तर काय होईल, म्हणजे आधीच उष्णता, त्याच्यामध्ये ऊन आणि त्याच्यामध्ये अग्नीचा जो काही दाह चटका त्यांना लागला, त्याच्यामुळे आता त्यांना जो अधिक प्रमाणामध्ये त्रास होणार आहे. म्हणजे स्वाभाविकपणे जे काही दुःख आहे ते तर आहेच प्रकृतीजन्य, आणि त्याच्यामध्ये परत या ठिकाणी पोळल्यामुळे अजून दुःख होणार आहे. तशा पद्धतीने आपल्याला देखील परमेश्वराच्या वियोगाचं दुःख हे असलं पाहिजे. आणि तयासी कवने ठाई सुखासी नाहीये, आणि याची विशेषता अजून अशी सांगतात की तयासी कवने ठाई सुखासी नाहीये, म्हणजे जो पोळले सुने आहे, ज्याला उष्णतेचा अधिक त्रास आणि त्यामध्ये तो पोळलेला आहे, असा जो श्वान आहे, तयासी कवने ठाई सुखासी नाहीये, कुठल्याच ठिकाणी त्याला सुख वाटत नाही, आनंद वाटत नाही. जिथे जाऊ तिथं त्याला दुःखच होतं. वळणी खाली रिगे परी सुखासी नाही, कडवला अंतुरिगे परी सुखासी नाही, पाणी अंतुरिगे तरी सुखासी नाही. वळणी खाली म्हणजे एखादी पडवी वगैरे आहे, त्या पडवीमध्ये सावली असते आणि त्या सावलीला त्यांनी बसावा म्हटलं तरी सुखासी नाहीये, म्हणजे तिथे सुद्धा उन्हाच्या ज्या काही वाफा असतात त्या लागतात, किंवा उबदार जी हवा आहे त्या हवेमुळे त्रास होत असतो, म्हणजे तिथे सुख वाटत नाही. वळणी खाली रिगे म्हणजे एखाद्या जे काही शेणे असतात त्याचं जे काही मातीचं ते बनवलेलं असतं ते ठेवण्यासाठी, म्हणून तिथे सावली असते. आणि इतर ठिकाणापेक्षा तिथे थोडासा थंडावा अधिक असेल
पण तिथे बसल्यानंतर देखील सुखासी नाहीये, म्हणजे तिथे सुद्धा सुख वाटत नाही. त्यानंतर पाण्यान्तुर्गे, म्हणजे जिथे पाण्याची व्यवस्था आहे, माठ वगैरे ठेवलेला आहे पाण्याचा, आणि त्या ठिकाणी सतत पाणी सांडून तिथली जमीन जी आहे ती ओली आहे आणि त्या ठिकाणी काही गवत वगैरे पण आलेला असेल, अशा ठिकाणी तो बसतो किंवा झोपतो, पण तिथे सुद्धा त्याला सुख वाटत नाही. त्याचं जे पोळलेपण आहे, म्हणजे त्याच्या अंतरी आधीच उष्णता असल्यामुळे आणि वरून पोळल्यामुळे त्या उष्णतेचा जो त्रास आहे तो अधिक प्रमाणामध्ये होत असतो. आणि त्यामुळे काय होतं की त्या उष्णतेच्या अधिक त्रासामुळे त्या श्वानाला कुठेच सुख वाटत नाही, कुठेच आनंद वाटत नाही, प्रत्येक ठिकाणी तो दुःखीस्तच असतो. आणि म्हणून सांगतात, ऐसे अखंड जळ तुची असे. ऐसे अखंड, अखंड म्हणजे अखंडित, दिवस रात्र त्याला त्याचा त्रास होत असतो. उष्णतेने एक नागिन नावाचा प्रकार होतो, तो अति उष्णतेमुळे होत असतो. त्याला नागिन याच्यासाठी म्हणतात की ते असं वाढत 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 जातं आणि हे तोंड आणि ते तोंड एकत्र झालं तर माणूस वाचत नाही असं म्हणतात. तर ते अति उष्णतेमुळे तो त्रास होत असल्यामुळे त्या ज्या ठिकाणी ते उभरलेलं आहे तिथे इतका उष्णतेचा त्रास होतो. आणि सोबतच त्या ठिकाणी ती आजार जो आहे तो बरा झाल्यानंतर देखील जेव्हा केव्हा उन्हाळा येईल तेव्हा तेव्हा त्यांना त्या उष्णतेचा त्रास होत असतो त्या संबंधित. किंवा एखाद्याला जर का एखाद्याचं शरीर जळालेलं असेल, चटका लागलेला प्रकार वेगळा, भाजलेला प्रकार वेगळा, इथे जर का शरीर काही अंशी जळालेलं असेल एखाद्याचं, त्याला देखील उन्हाळा जर का आला किंवा उष्णता वातावरणातली वाढली तर त्याला सुद्धा त्या भागामध्ये दाह होत असतो, आग होत असते. उष्णतेचा त्रास त्याला तेवढाच एका भागामध्ये होत असतो. जसं नाही काही एखाद्याचं पाय वगैरे हाडाला जर का त्याला एखाद्याचा मार असेल, मुका मार असेल, तर ते हिवाळा आला की त्याला त्याचा त्रास होतो. तसं काही गोष्टींचा उन्हाळा आल्यानंतर त्रास होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने ज्या त्या ऋतूमध्ये ते असे त्रास उद्भवत असतात. तर हा जो काही श्वान आहे तयासी अखंड जळ तुची असे, म्हणजे त्याला कुठल्याच ठिकाणी सुख वाटत नाही. अखंड म्हणजे खंड त्या दुःखामध्ये अजिबातच नाहीये. तैसे पोळल्या सुनियाच्या परी असावे. पोळले सुनियाच्या परी म्हणजे त्या श्वानासारखा असलं पाहिजे की जो अखंड त्याच्यामध्ये जळतोच आहे, त्याला कुठल्या ठिकाणी हवं ते सुख जे आहे ते मिळत नाही. आणि असा दुःखी व्यक्ती सारखं परमेश्वर हे हा आपला आनंद आहे. परमेश्वर प्राप्ती हा आनंद तर आपल्याला मिळणारच आहे, परंतु तोपर्यंत परमेश्वराचं जे काही नाम आहे ते नामाची साधना हा सुद्धा आनंदच आहे. परमेश्वराविषयीचं सेवा दास्य प्राप्त होणं हा देखील आनंदाचाच एक भाग आहे. कर्मनाश होणं, योग्यता अधिकार होणं, कणव निष्पत्ती होणं हे सर्व आनंदाचा भाग आहे. ज्ञान श्रवण करायला मिळणं आणि ज्ञानाद्वारे सांगितलेलं जे काही आचरण आहे ते आचरण आपल्या अंगी उतरवणं हे सगळं काही, आणि त्या आचरणाचा आनंद हा सुद्धा देखील एक प्रकारे आनंदच आहे. तो आनंद आपल्याला काय करायचा आहे, घेत राहायचा आहे. तो आनंद जोडत 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 आपल्याला अनुसरणाच्या पलीकडे जायचं आहे. शाब्द ज्ञान, अप्रोक्ष, सामान्य, विशेष, आणि नंतर जेवढा काही आनंद तुम्ही लहान सहान मोठ्या विधीतनं जोडलेला आहे, श्रवणातनं आचरणातनं जोडलेला आहे, स्मरणातनं जोडलेला आहे, तो सर्व आनंद जो आहे तो तुम्हाला जोडत 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 विशेष ज्ञानापर्यंत घेऊन जात असतो. आणि विशेष ज्ञानाच्या शेवटी
काय केलं जातं, सकळ जे काही पूर्ण शुद्धत्व त्या जीवाला प्राप्त झाल्यानंतर विशेष ज्ञानामध्ये पण देखील काही गोष्टींची अयोग्यता असते, काही अशा अडथळे असतात की जे त्या जीवाला परमेश्वराच्या प्राप्तीपासनं दूर ठेवत असतात, एक अंतर पडतं. आणि त्या विशेष ज्ञानाच्या पांते जे शाब्द अप्रोक्ष ज्ञानामध्ये सर्व जे कर्म आहेत ते कर्म नासले, रजस्तमाचं निरसन झालेलं आहे. आणि नंतर मग अप्रोक्ष ज्ञानामध्ये उर्वरित कर्म जे आहेत तेही नासून गेलेले आहेत. आणि तदनंतर सामान्य ज्ञानामध्ये मळ देखील नासले. सकळ देवतेंचे मळ 81 कोटी 1.25 देवता आहेत, पैकी 81 कोटी 1.25 नवदेवतेंचे मळ नासल्या जातात. आणि नंतर प्राप्ती काळी साध्याची या प्राप्ती साधन निवर्ते तेव्हा आद्य मळा सगळं सगळंच नासल्या जात असताना विशेष ज्ञानामध्ये जे काही कर्माचं कठीणत्व, मळाचं हिरवटान असं सांगितलं जातं किंवा अव्हेरणाचा जो दोष आहे, आपण आपल्या ज्ञान कार्यामध्ये ज्ञान देहामध्ये परमेश्वराच्या कितीतरी विधींचं अव्हेरण केलेलं असतं. ते अव्हेरण जे आहे ते दोष रूपाने आपले उभे ठाकत असतात प्रत्येक वेळी. आणि ते मग त्याविषयी यथा योग्य दुःख तळमळ प्रायश्चित्त केल्यानंतर ते जे काही अव्हेरणाचा जो काही भाग आहे तो तेवढ्या पुरता नासत असतो. पण असे अनंत सृष्टी आपण जे परमेश्वराचं अव्हेरण केलेलं आहे, विधीचं अव्हेरण केलेलं आहे, आज्ञेचं अव्हेरण केलेलं आहे, ते सर्व काही आपल्याला या ठिकाणी विशेष ज्ञानाच्या पांते ते सर्व फेडावं लागत असतं. आणि म्हणून जे काही दोष आहेत ते दोष संपूर्ण नासल्याशिवाय किंवा त्या दोषातनं संपूर्णपणे जीवाला मुक्त केल्याशिवाय परमेश्वर त्या जीवाला काहीच देऊ शकत नाहीत. ते सर्व जे आहे ते सर्व शुद्धत्व जीवाला प्राप्त करून देतात परमेश्वर. आणि मग आनंद स्वरूपी पावन केल्यानंतर ते पावित्र्य जे आहे, जसं तसं स्वरूपाचा जो स्पर्श आहे तो जसा तसा त्या जीवाला होत असतो. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की परमेश्वर काय करतात, त्या जीवाला आनंद तर देणारच आहेत, पण त्या आनंदाला प्राप्त होण्याआधी आपल्याला परमेश्वर वियोगाचं, परमेश्वराच्या असन्निधानाचं दुःख जे आहे ते दुःख आपल्यामध्ये असलं पाहिजे. विधी आचरण्याचा आनंद असला पाहिजे. आणि परमेश्वर वियोगाचं दुःख जे आहे ते दुःख त्याच्यामध्ये आपल्याला जर का नसेल तर मात्र आपल्याला परमेश्वराच्या आनंदापर्यंत पोहोचता येणार नाही. कारण की नुसतीच योग्यता होऊन चालणार नाही, तर आपल्याकडे जे काही कर्म आहेत, जी काही दोष आहेत, जे काही अयोग्यता अनधिकार आहेत, खंती आहे परमेश्वराची, त्या खंती अयोग्यता अनधिकाराचा देखील नाश होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून इथे फक्त चांगलं होणं अपेक्षित नाहीये, तर जे वाईट आहे त्याचाही नाश होणं तेवढंच आवश्यक आहे. आणि म्हणून इथे काय केलं जातं की परमेश्वर दुःख साधन जे आहे, दुःखरूप साधन जे आहेत, त्या दुःखरूप साधनाचं जे काही आचार आहे देवाने सांगितलेला आहे. सुख साधने देव न पविजे नाही का. दुःखरूप साधन का विहितात, कारण की सुख साधनाने परमेश्वर होत नाही, योग्यता होत नाही, अधिकार होत नाही. परमेश्वराच्या संबंधित जी कणव आहे ती अशी आपल्याला नुसतंच बसल्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. आणि त्यासाठी म्हणून या सर्व गोष्टी प्राप्त होण्यासाठी म्हणून योग्यता होण्यासाठी अयोग्यता नासावी लागते, अधिकार होण्यासाठी अनधिकार नासावा लागतो. आणि कणव प्राप्त होण्यासाठी परमेश्वराची जी खंत आहे आपल्याविषयी, अनेक सृष्ट्यांची, अनेक युगांची, अनेक जन्मांची खंत आपण जोडून ठेवलेली आहे. अर्थातच आपण कुठेतरी काहीतरी उदरनिर्वाहासाठी जे काही करत असतो, काम वगैरे व्यवसाय करतो, शेती करतो, याच्यातनं आपण काय करतो,
द्रव्य प्राप्ती करत असतो, म्हणजे द्रव्य आपल्याला आलं पाहिजे आपल्याकडे. तशा पद्धतीने आपण जेव्हा ईश्वरात संबंधित काही कार्य करत असतो तर त्यामध्ये मूल्यवान काय आहे, विधी प्राप्त झाला पाहिजे, योग्यता प्राप्त झाली पाहिजे, अधिकार प्राप्त झाला पाहिजे, इत्यादी गोष्टी त्याच्यातनं प्राप्त झाल्या पाहिजे. जर का आपण नोकरी करतो आणि आपलं आर्थिक नुकसान होत असेल, व्यवसाय करतोय आणि आर्थिक नुकसान होत असेल, तर तो व्यवसाय किंवा ती नोकरी आपल्या काही कामाची नाही. तसं देवाचा विधी करायला जातो आणि अविधी जोडून घेतो, आपण अयोग्यताच जोडून घेतो आहे, अनधिकार जोडून घेतोय, परमेश्वराची खंती जोडून घेतो आहे. सेवा दास्य करायला गेलो आणि ईश्वर साधकांना दुखवून आलो तर परमेश्वराची खंतीच येते. परमाणुभव देवांना जेव्हा पद्मनाभी देवांनी दुखवलं, त्यांच्या शिष्यांना दुखवलं, तर परमेश्वराला खंती आली. परमाणुभव देव किंवा त्यांचे शिष्य हे काही परमेश्वराचे, आमच्या स्वामींचे भक्त नव्हते, मानव पंथाचे साधक नव्हते, परंतु तरीही त्यांना दुखवल्यामुळे परमेश्वराला खंत निर्माण झालेली आहे. आऊसांनी श्वानाला जो काही दगड मारला त्याच्यामुळे आमचे स्वामी त्यामधनं देखील दुखावल्या गेलेले आहेत. जीव मात्री परमेश्वर आहे, नित्य व्यापक आहेत. कुठल्या जीवाला काही त्रास झाला तरी सुद्धा परमेश्वराला खंती येत असते आणि त्या जीवाला जे काही पाप लागावं की अनधिकार वगैरे काय खंत त्याला लागावी ती त्यातनं लागत असते. आणि म्हणून परमेश्वर साधकांचा विषय आपला सुरू आहे की परमेश्वर साधकाने जर का असं अविहित जर का कार्य केलं किंवा परमेश्वर जेने जेने दुखवतील ते कार्य जर का आपण आपल्या विधी कार्यामध्ये करून अविधी जोडला तर परमेश्वराला खंती येते. अविधी चुकवून आपण तो विधी केला पाहिजे. आपण झाडतो आहोत आणि मुंग्या आलेल्या आहेत, मग आपण काय करतो, सगळ्यांना झाडून काढतो, तर मुंग्यांनाही झाडून काढला आपण. काय झालं, त्यातल्या काही मुंग्या त्यांना इजा होते, काही मुंग्या त्याच्यात मरू शकतात, काही मुंग्याच्या गंभीर जखमी होऊ शकतात आणि नंतर ते मरू शकतात. म्हणजे इत्यादी प्रकारे त्यात मुंग्या मरो न मरो, परंतु मुंग्यांना दुःख मात्र आपल्या त्या सेवेमधनं झालेलं आहे. आपण त्यांची ती काळजी घेत नाही आहोत. जरी सेवा महत्वाची असली तरी ती सेवा अविधी जो घडणार आहे त्याच्यामध्ये अविधी टाळून आपण ती सेवा विधी केला पाहिजे. विधी जोही करतो आपण तो अविधी टाळून केला पाहिजे. योग्यता जी पण आपण प्राप्त करणार आहोत त्यामध्ये अयोग्यताजनक काही कार्य होता कामा नये, किंवा जे काही कणवेचं कार्य आपण करणार आहोत जेणेकरून परमेश्वराची कणव आपल्याला प्राप्त होईल, तर ते करत असताना ईश्वराची उलट खंतीच आपल्याला येईल, आपल्याला लाभेल, अशा प्रकारचं कार्य आपण करता कामा नये. आमचे आचार्य बटोबास आणि नाथोबास हे सहेतुक अन्न खाण्यासाठी म्हणून गेलेले आहेत. श्राद्ध भोजन करायला गेले, स्वामींची आज्ञा घेतली नाही की स्वामींनी त्यांना जा म्हटलं देखील नाही, स्वामींची भेटी देखील घेतली नाही. विधीच करत आहेत, पण विधीमध्ये हा अविधी त्याच्यामध्ये घडलेला आहे. का घडला, कारण की परमेश्वराची भेट घडली नाही. नदीवरून सरळ ते प्रेमनायकांच्या घरी निघून गेलेले आहेत. जर का तसं न करता आमच्या स्वामींची भेट घेतली असती, देवाशी बोलले असते, देवाकडे जिज्ञासा व्यक्त केली असती, प्रश्न विचारला असता, तर परमेश्वराच्या उत्तरा अनुरूप त्यांना चालता आला असता. परंतु काय झालं की परमेश्वराला देवाला भेटले नाहीत. आम्हाला कुठलाही विधी करायचा असेल तर स्मरण रूपाने आम्ही देवाला भेटलो पाहिजे. स्मरण रूपाने देवाला विनंती प्रार्थना जी आहे ती आम्ही केली पाहिजे. काही गोष्टींचा कौल जो आहे तो देवाला आम्हाला विचारता आला पाहिजे. आणि मग परमेश्वर त्यातनं काय सुचवितात, काय स्फुरवून देतात, त्याकडे सुद्धा आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. ते जे काही सूचित केलं जातं ते आम्हाला समजलं देखील पाहिजे. खूप वेळा परमेश्वर आम्हाला सूचित करत असतात,
पण आम्हाला ते सूचित लक्षात येत नाही. आणि एखादी घटना घडून गेल्यानंतर लक्षात येतं की आम्हाला सूचित झालं होतं बरं का, आम्हाला स्वप्नात आलं होतं किंवा कोणीतरी आम्हाला सांगितलं होतं की असं असं करू नका म्हणून. म्हणजे एक प्रकारे ते देवानेच सूचित केलेलं ते सूचित असतं. आणि म्हणून तेव्हा तेव्हा आपल्याला परमेश्वराचं जे सूचित आहे, परमेश्वराने दिलेला जो दृष्टांत आहे, जे काही देवाने सांगितलेलं आहे ते आम्हाला त्या वेळेला समजलं पाहिजे. आणि समजलं तर निश्चितच आपण काय करू शकतो, तो अविधी टाळू शकतो. जो घडणारा दोष आहे तो आपण टाळू शकतो. आणि तो जर का टाळला तर निश्चितच त्याच्यातनं योग्यताच होईल, अयोग्यता होणार नाही. अधिकारच प्राप्त होईल, अनधिकार प्राप्त होणार नाही. परमेश्वराची खंती आपल्याला मिळणार नाही, उलट प्रसन्न होतील देव, कणव निष्पन्न होईल. आणि म्हणून हे दुःखरूप साधन विहिलेलं आहे. पण दुःखरूप साधन आचरत असताना त्याच्यामध्ये दुःख होणार हे अपेक्षित धरून चला. एखादा पदार्थ तिखट खातोय आपण, तर तो तिखट लागणारच आहे. आणि तो तिखट लागतो म्हणून आपण ते तिखट खात असतो. लक्षात घ्या, एखादा पदार्थ गोड म्हणून खातो तेव्हा तो गोडच लागत असतो. तशा पद्धतीने जर का आपण दुःखरूप साधनाचं स्वीकार केलेला आहे, देवाने विहित केलेलं आहे, देवाने दुःखरूप साधनच सांगितलेलं आहे, आणि त्याचा जर का आपण स्वीकार केला आणि त्या पद्धतीने चालायला लागलो आपण, तर दुःखच त्याच्यातनं होणार आहे. मग आता ते जर का तुम्ही कोरडेनी गुन्हे वृक्षपणे जर का ते आचरण करत असाल तर तुम्हाला त्याच्यातनं केवळ दुःखच दिसेल. आटनादिक्रमे चाललेलो आहे, पायी पायी चाललो आपण, पदयात्रेमध्ये चाललो, आपले पाय दुखणारच, ऊन लागणारच, त्रास होणारच. कसं? कारण की आपण कोरडेनी गुन्हे वृक्षपणे चाललेलो आहे. कोणीतरी म्हटलं चला म्हणून चाललोय आपण पदयात्रेत, त्याच्यामुळे त्याचा आनंदही घेता येणार नाही. परंतु परमेश्वराच्या दुःखरूप साधनाचा जेव्हा आपण स्वीकार करतो, आनंदाने स्वीकार करतो, तेव्हा त्या कुठल्याच दुःखरूप क्रियेचा आपल्याला दुःख होत नसतं बरं का. स्मरणाला बसायचं आहे, स्मरणाला बसणं म्हणजे किती साधं सोपं आहे. काहीच करायचं नाही, फक्त बसून राहायचंय. कुठले कष्ट नाहीत, काही नाही. जिथे पाहिजे तिथे बसा, टेकून बसा, सावलीमध्ये बसा, आणि काहीही कष्ट नाही, काही खर्च नाही, काहीच नाही. परंतु त्यातही जर का आपल्याला एवढं सोपा विधी सांगितल्यानंतर देखील आपण म्हणतो आम्हाला काम काही पण सांगा, पण ते स्मरणाला काही बसणं होत नाही बरं का. पाठच दुखून येते, पायाला मुंग्याच काय येतात, झोपच काय येते, कंटाळाच येतो. म्हणून गाठी घेऊन बसलेल्या लोकांना शक्यतो जांभई सुरू असते अधूनमधून. कारण की त्या विधीचा त्यांनी ओलेनी गुन्हे आवडीपूर्वक स्वीकार केलेला नाहीये. तो जर का तुम्ही स्वीकार केला तर तुम्हाला परमेश्वराचे कितीही कष्ट परत, म्हणजे स्मरण एकदम सुविधाजन्य आहे, त्याच्यामध्ये एवढूसा सुद्धा कष्ट नाहीये ते स्मरण करण्यामध्ये. यापासून तर अतिशय कष्टदायक जे विधी सांगितलेले आहेत, उन्हामध्ये या गावावरून त्या गावाला चालत जाणे सगळ्यात कठीण आहे. वृक्षांना किंवा निरसे विरसे अन्न खायला सांगितले, वृक्षांना खायला सांगितलेलं आहे. कदाचित पूर्व काळामध्ये आम्हाला हे सर्व कठीण वाटेल, हे ग्रहण करताना दुःख पण वाटेल, पण ज्या वेळेला तुम्ही या विधींचा स्वीकार कराल, या विधीचं महत्व जाणार, तर या कुठल्याही क्रियेत तुम्हाला दुःख होणार नाही. उलट जेवढं कष्ट होईल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद वाटणार आहे. एखादा व्यक्ती असतो ना, तो असं हलकं फुलकं काही उचलत नाही, तो म्हणतो मला जड जड जे असेल ते मला द्या. त्याला जड उचलायला त्याला चांगलं वाटतं. सेवेमध्ये तो जड जड वस्तू असतो त्या सगळ्यात तो स्वतः उचलतो. हलका असेल तर म्हणे हलकं ते कोणाला येतं तिकडे उचलायला. म्हणजे त्याला जेवढं जड असेल तेवढं. एखादी व्यक्ती असेल, जेवढा कठीण पदार्थ असेल तेवढा तो कठीण पदार्थ ते आवडीने बनवत असतात. साधू मंडळी घरी आले की महिला वर्गांना काय वाटतं की पुरणपोळी आम्ही बनवावी. पुरणपोळी बनवणं म्हणजे सोपं नाहीये.
आता तुमच्या सरावाचं आहे म्हणून तुम्हाला काही वाटत नाही बनवायला, परंतु अर्थातच पुरणपोळी सोपी नाहीये. अर्थपासून इथपर्यंत सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि ती पुरणपोळी शेकताना ती फुटली नाही पाहिजे वगैरे, एकदम बरोबर सगळं असलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला कष्ट बहुत आहेत, परंतु त्याचा आनंद तुम्हाला आहे की आम्हाला कठीणच पदार्थ बनवायचे, सोपे सोपे नाही. कोणी म्हणालं की बाबा आम्ही साधं वरण, कोणी म्हणालं तुम्हाला साधं वरण बनवा, की बाबा साधं वरण तर बनेलच, अजून काय बनवायचं ते सांगा. म्हणजे तुम्हाला जेवढा कठीण पदार्थ बनवायला सांगितला तेवढं तुम्हाला तो बनवायचा आनंद असतो, तुम्हाला कष्ट होत नाही. फक्त नावडतीचे पाहुणे आले तर मग मात्र चहा बनवायचा सुद्धा कंटाळ येतो, आणि आवडीचे पाहुणे आले तर मग पाहिजे ते बनवता येतं आपल्याला. म्हणजे त्यामध्ये आवड जर का असेल तर मग आपण काहीही करायला तयार असतो. जसं आई असेल ती मुलासाठी कितीही कष्ट घ्यायला तयार असते, मुलासाठी कितीही कठीण कार्य करायला आई सहज उभी राहते, तिला काहीच वाटत नाही. म्हणजे मुलाविषयी जे काही आतोनात प्रेम आहे, आवडी आहे, की आमचे स्वामी सांगतात की मातेचे स्नेह ते नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. मातेला मुलाविषयी स्नेहभाव आणावा लागत नाही, तो आपोआपच येत असतो. म्हणजे त्यामध्ये त्या वस्तूचं महत्व जाणून मग एखादी वस्तू आपल्याला आवडते. आईचं तसं नाहीये. तो मुलगा कसा का असेना, तो स्वस्थ असो अस्वस्थ असो, किंवा तो चांगला असो किंवा तो अपंग असो, काहीही जरी असला तरी आईला तो मुलगा आवडतच असतो. म्हणजे इतकं प्रेम आईचं जे आहे ते स्वामींनी सांगितलं की स्वाभाविक आहे, हे कुठून विकत आणता येत नाही, निर्माण करावं लागत नाही, हे आपोआपच अंतरात्मा असतं. आणि म्हणून आत्यंतिक आवडी त्या मुलाविषयी असल्यामुळे त्या मुलासाठी जेवढे आई कष्ट घेईल तेवढा आईला आनंद असतो, त्या कष्टाचं आईला कधीच दुःख होत नाही. तसं आता हे जे काही दुःखरूप साधन विहिलेलं आहे ते आता आपल्या आईने म्हणजे श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला विहित केलेलं आहे. ते जर का आपण स्वीकारलं, म्हणजे जसं आई कुठल्याही कितीही कठीण प्रकारचं कार्य मुलासाठी करते, आनंदाने करते, आता त्याचं भविष्य काय असलं पाहिजे हा पूर्वार्ध झाला. उत्तरार्ध काय असलं पाहिजे की मुलाने देखील आईसाठी तेवढेच किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक कष्ट घेऊन आईची सेवा केली पाहिजे. आईचं जे काही सेवा आहे ती सेवा आवडीपूर्वक त्या मुलाला करता आली पाहिजे. अशा प्रकारचं कर्तव्य भविष्य काळामध्ये मुलाचं असतं. तसंच आमच्या देवाने आमच्यासाठी स्वतः आधी कष्ट घेतलेले आहेत. आधी जीवासाठी म्हणून त्यांनी भरपूर जे काही परिभ्रमण केलेलं आहे, भिक्षांना स्वामींनी मागून ते ग्रहण केलेलं आहे, आणि देवाने जीवासाठी योग्य ते जे काही कष्ट आहेत ते कष्ट देखील घेतलेले आहेत. आता त्याचा जो काही पूर्वार्ध काळ आहे तो आपल्या लक्षात आला. आता उत्तरार्ध काळ त्याचा असा आहे की आपण देखील देवासाठी तेवढ्याच प्रमाणामध्ये कष्ट घेतले पाहिजेत, आणि आपल्या देवापर्यंत पोहोचण्याचं तेच एक माध्यम आहे, तोच एक उपाय आहे, आणि तोच एक विधी आहे. जो विधी करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होता कामा नये आणि त्रास होता कामा नये, हेच आजच्या या पहिल्या सत्रामधनं आपण श्रवण केलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध 610 क्रमांकाच्या लीळे संदर्भामध्ये काही भागाचं विवेचन या ठिकाणी बघितलेलं आहे, आणि या लीळेचा जो पहिला भाग आहे तो या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. दंडवत हो.